आज भाऊबीज अर्थात भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा वाढवणारा दिवस। बहिणीला मिळणार भावाकडून ओवाळणी। शिंदेंच्या समर्थनानं रवींद्र धंगेकर यांचं भाजपाला आव्हान। धंगेकर यांच्या सूचक वक्तव्यामुळे भुवया उंचावल्या। पुण्यात भाजपा आणि शिवसेनेतला वाद विकोपाला। राऊतांची भविष्यवाणी खोटी ठरेल। नरेंद्र मोदींचं 2029 मध्ये पंतप्रधानपदी असतील। भाजपाचं राऊत यांना प्रत्युत्तर। मुंबईत जोगेश्वरीच्या व्यापारी संकुलाला आग। आगीत अडकलेल्या लोकांची सुटका। अग्निशमन दलामुळे जीवितहानी नाही। मराठवाड्यात तापाचा संसर्ग वाढला। दिवसा ऊन, रात्री गारवा आणि खरेदीला गर्दी। वेगानं होतोय तापाचा संसर्ग। बिहारच्या काँग्रेस आघाडीत कुरघोडीचं राजकारण। तेजस्वी मुख्यमंत्री होणार असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद। देशात प्रथमच भावी उपमुख्यमंत्र्याची घोषणा। दैव बलवत्तर म्हणून बचावले 166 विमान प्रवासी। इंडिगोच्या विमानातून इंधन गळती। बिघाड लक्षात येताच वाराणसीत विमान तातडीनं उतरवलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शबरीमलाच्या अय्यप्पा मंदिरात। मुर्मू ठरल्या अय्यप्पा मंदिरात जाणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती। अय्यप्पा मंदिरात महिलांवरील प्रवेशाचे निर्बंध नाही। नागनाथ महादेवाची दिवाळीनिमित्त अलंकार पूजा। देवाला चढवला सोन्याचा गोफ, लक्ष्मीहार। महादेवाच्या कानात सोन्याचे डूल आणि गळ्यात मोत्यांचा हार। भारतात येताच चोक्सी आर्थर रोड तुरुंगात। फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। बेल्जियम न्यायालयाकडून मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी।